नमस्ते, माझी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते बघा. तर आज मी बनवते मुंबई स्पेशल रगडा पेटीस. त्याच्यासाठी बघा इथं वाटाणे घेतलेत मी, सफेद वाटाणे रातभर भिजू घालून ठेवलेत, चांगले स्वच्छ धुवून. आता याला आपल्याला शिजवून घ्यायचंय 4 शिट्या लावून. मग त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकते मी आणि आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचे. आता याच्यात हळद घेतली, थोडी मीठ घेतले, चवीपुरतं धनिया पावडर आणि जिरा पावडर ते पण टाकूया. आणि त्याला आपल्याला झाकण लावून 4 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचे. बघा आता हिचे 4 शिट्ट्या पण झाल्यात. आता आपण बघूया आपलं वाटाणे शिजलेत का. एकदम मस्त शिजलेत बघा. आता याला आपल्याला डाळ घोटतो तसं हलकंसं घोटून घ्यायचंय बघा. चांगले शिजलेत. बस असं घोटून घ्यायचं आपल्याला चमच्याने, असं हलकंसं. हे जसं जसं शिजतं तसं तसं घट्ट होते हे बघा. आपल्याला थोडं आता शिजवून घ्यायचं. मी त्यात अजून थोडंसं पाणी टाकते आणि जसं जसं शिजल तसं जसं असं घट्ट होईल बघा. बघा चमच्याने मी असं काय काय वाटाणे घोटून घेतलेत. त्याच्यात पाणी टाकणार आहे मेथीला आणि याला चांगलं आता झाकण लावून थोडंसं शिजवून घेणार आहे बघा. हे बघा असं घट्टसर झालं हलकंसं. हे जसं जसं शिजतं तसं तसं असं घट्ट होतं. तर तुम्हाला असं घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी करून याच्यात टाकायचं. मी कुकरमध्ये बघा रगडून घेतलंय याला. आता याच्यात कोथिंबीर आणि अद्रक टाकणार आहे मी. माझा याला मी साईडला काढून घेते. झाला आपला रगडा. आता आपण याची पेटीस बनवायला घेऊ, बटाट्याची भाजी. इथं बघा असे मी मोठे मोठे 4 बटाटे उकडून घेतलेत. आता याला मी असं करून घेतले हाताने आणि 2-3 हिरवे मिरची बारीक चिरून घेतले, जिरं घेतले आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली. आता याच्यात बघा मी तेल गरम करायला ठेवलं होतं कढईत. याच्यात हिरवी मिरची टाकते आणि जिरं. हे आपल्याला कोथिंबीर घ्यायचंय आणि याला कोथिंबीर टाकूया. बटाट्याची भाजी आपण असं केली का त्याच्यातलं सगळं पाणी याचं सुकून जाते, मग आपली पेटीस चांगले बनतात. आता त्याच्यात मी उकडलेले बटाटे पण टाकते बघा. चवीपुरतं मीठ. आता याला आपण चांगलं असं मिक्स करून घेतो. तुम्हाला जर हळद टाकायची असेल तर चिमूटभर हळद टाकू शकता. मी काय टाकली नाही. ते बघा आपले पेटीस बनवायचे बटाटे पण मी चांगले असे परतून घेतलेत बघा. एकदम मस्त सुक्क सुक्क झालंय. आता याला एका परातीत काढून घेऊन थंड होऊ देऊ. इथे बघा आपल्या पेटीचे असे बटाटे पण असे थंडगार झालेत मस्त. आता याची मी आता असे गोळे बनवून घेते हाताने आणि मग आपल्याला पेटीस बनवायचे. हे बघा असं गोल गोल करून घ्यायचं आणि हलकंसं असं दाबायचं बघा. हे बघा आता मी सगळ्या असेच बनवून घेणार आहे. ही बघा अशी पेटीस बनवून घेतली मी. आता यांना आपल्याला मस्त तळून आपलं फ्राय करून घ्यायचे. इकडे बघा तवा गरम करायला ठेवलाय मी. आता याच्यात तूप टाकायचंय. आता तुपाने हे केलं ना शेकला का मस्त टेस्ट लागते याचं. तूप आपल्याला चांगलं विरघळू द्यायचं तवावर. हे बघा मी सगळीकडे असं तूप लावून घेतलं. आता एक एक आपण याच्यात ठेवूया आणि आपल्याला पेस्टी चांगले शेकून घ्यायचे बघा तुपामध्ये, चांगला कलर येतो. तशी मी इथं 5 ठेवलेत. हे बघा आता आपण पलटी करून घेऊया. हे बघा इकडून पण चांगलं आपल्याला शेकून घ्यायचे आपले पेटीस. हे बघा किती मस्त कलर आलाय. आता मी सगळ्याचे बनवून घेते. हे बघा झालेत आता आपले पेटीस तयार. आता मी हे काढून घेते आणि बाकीचे पण असेच बनवून घेते. हे बघा इथे मी प्लेट घेतली आहे. आता सगळ्यात पहिले मी याच्यावर टाकणार आहे रगडा. ते आपण वाटाणे बनवून घेतली होती. बघा किती मस्त झालेत आपले रगडा. आणि याच्यावर आता मी ठेवणार आहे 2 पेटीस. आता याच्यावर आपल्याला परत रगडा टाकायचा आहे आणि जर आपल्याला टाकायची असा चिंच गुळाची चटणी इथे मी बनवून घेतली बघा. आणि मग टाकायची हिरवी चटणी. हे दोन्ही चटण्या मी बनवून घेतल्या पहिले. आता याच्यावर आपल्याला टाकायचंय बारीक चिरलेला कांदा आणि बारीक असं चिरून घेतले मी अद्रक. आता याच्यावर टाकायची आपल्याला बारीक शेव. हे बघा बारीक शेव ही पण टाकायची आहे
आणि आता थोडंसं मी वरतून याच्या इथं बघा काळी मिरीची पावडर आणि थोडासा चाट मसाला घेतलाय पण आपल्याला टाकायचे. बघा किती मस्त तयार आहे आपला रगडा पेटीस. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा. हे बघा एक असं डोण्यामध्ये मी तयार केले जसं बाहेर पडतं. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली आहे बारीक चिरलेली.